शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केलं। आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुने वीज बिल माफ। जाहीर सत्कार सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार। पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। प्रत्येक राज्यामध्ये 50% जागा वाढवल्यास पाठिंब्यासंदर्भात विचार करू। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासंदर्भात सुप्रिया सुळेंचं अधिकृत स्पष्टीकरण। डिलिमिटेशन बिलासंदर्भात सामूहिक निर्णय घेतला जाईल। सुप्रिया सुळेंच्या भूमिकेनंतर संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। तर फुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची नाशिकमधील नगरसेवकांसोबत बैठक। तुमच्यावर या ठिकाणी कुठेही दबाव आहे का किंवा मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही कुठेही जाणार नाही, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। दिल्लीमध्ये शहांच्या निवासस्थानी शिंदेंसह फुटीर 6 खासदारांची 45 मिनिटे चर्चा। विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अमित शहांचा खासदारांना शब्द। अमित शहा आणि शिंदेंमध्ये 15 मिनिटे स्वतंत्र बैठक। विनायक राऊत आणि कुटुंबियांचा अंतरिम जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। विनायक राऊतांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता। सून गिरिजा राऊतांकडून छळ केल्याचेही आरोप। सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा 18वा दिवस। अन्नत्याग आंदोलनामुळे तब्येत खालावली। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन सुरू। पुण्यातील पासपोर्ट ऑफिसला बॉम्बनं उडवण्याची धमकी। पाषाण भागामध्ये असलेल्या पासपोर्ट ऑफिसला धमकीचा मेल। बॉम्ब शोधक पथकाकडून ऑफिसची पाहणी। बदलापुरातील माया ब्लड बँकेचा परवाना कायमचा रद्द। तर अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर ब्लड बँकेला टाळं। सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका।